तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा फिनाले आता काही दिवसांवरच आहे आणि अजूनही घरात एकूण 7 सदस्य उरलेत। त्यापैकी एक निक्की तर तिकीट टू फिनाले घेऊन पहिली फायनलिस्ट ठरले, पण जे उरलेले सदस्य आहेत ते थेट नॉमिनेट झालेत। आता या उरलेल्या सदस्यांपैकी बिग बॉसला लवकरात लवकर टॉप 5 हवेत, म्हणून या आठवड्यात बिग बॉसने मिड वीक इव्हेक्शन ठेवलंय, म्हणजे आजच्या भागात कोणीतरी घराबाहेर जाईल। डबल इव्हेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे, कारण बिग बॉसला लवकरात लवकर टॉप 5 हवे। आता उरलेल्या 6 सदस्यांपैकी कोणी घराबाहेर जायला हवं आणि कोणी टॉप 5 मध्ये असावं याबाबतचं प्रेक्षकांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता। त्या सर्वे मध्ये आम्ही प्रेक्षकांना असं विचारलं की कोणी या मिड वीक इव्हेक्शन मध्ये घराबाहेर जावं। चला तर मग बघूया कोणाला किती वोट आहेत आणि कोणी घराबाहेर जाण्यासाठी पात्र आहे। तर पहिला कमी वोट मिळालेला सदस्य आहे सूरज। सूरजला फक्त 2% लोकांनी वोट दिलाय, पण उर्वरित प्रेक्षकांना असं वाटतं की त्याने घराबाहेर जाऊ नये आणि त्याला प्रेक्षक टॉप 5 मध्ये बघतायत। आता सूरज नंतर कमी वोट मिळालेला सदस्य कोण आहे ते बघूया। धनंजय। डीपी दादाला सुद्धा फक्त 4% लोकांनी वोट केलाय, म्हणजेच त्याला सुद्धा सूरज सोबत प्रेक्षक फिनाले मध्ये बघतायत। आता तिसरा सदस्य कोण आहे ते बघूया। तर जान्हवी। जान्हवीला 10% लोकांनी वोट दिलाय, म्हणजेच 10% लोकांचं असं मत आहे की तिने या इव्हेक्शन मध्ये घराबाहेर जावं, पण उर्वरित प्रेक्षकांना तिचा गेम आवडतोय, म्हणून प्रेक्षकांना तिला टॉप 5 मध्ये बघायला आवडेल। आता सेकंड लास्ट क्रमांकावर कोण आहे ते बघूया। अंकिता। अंकिताला एकूण 11% लोकांनी वोट केलाय। इतरांपेक्षा अंकिताचा गेम जरा प्रेक्षकांना वीक वाटतो, म्हणूनच प्रेक्षकांचं असं मत आहे की ते घराबाहेर जावं। आता फायनली सगळ्यात जास्त वोट मिळालेला आणि प्रेक्षकांच्या मते त्याने या आठवड्यात घराबाहेर जावं असा सदस्य कोण आहे? वर्षाताई। 73% लोकांचं असं मत आहे की या इव्हेक्शन मध्ये वर्षाताईंनी घराबाहेर जायला हवं, कारण उरलेल्या सदस्यांमध्ये त्यांचा गेम वीक आहे आणि ते टॉप 5 मध्ये जाण्यासाठी थोडे अपात्र आहे। तर मंडळी, तुमचं यावर काय मत आहे? खरंच वर्षाताईंनी या इव्हेक्शन मध्ये घराबाहेर जायला हवं का, किंवा या व्यतिरिक्त कोणी घराबाहेर जायला हवं? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।